मातोश्री साविंद्रा आणि त्याला फाईट करत असताना गावदेवी नांदकर या दोन टीममध्ये दोन्ही टीमला खूप शुभेच्छा. चांगलं मंडप डेकोरेशन, सुसज्ज असं क्रीडांगण, प्रत्येक बाजूला पण ग्राउंडच्या अवतीभोवती झाडं, सुसज्ज असं क्रीडांगण. चला पंच लगेचच सामना सुरू करूया. मैन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहता सुरेशजी गर्दना, स्क्वेअर लेगचे पंच आमचे विक्रमजी नाईक आणि त्यानंतर तुम्ही पाहता तिसरे पंच सुनील म्हात्रे. सर्वांचं स्वागत करू आणि या मॅचला सुरुवात करू. इथून जर हा सामना जामीनदार जिंकला तर पुढे सरसवेल, जर सामना जिंकला नादकर तर पुन्हा एकदा शिवनेरी आमणे हा येथील आतमध्ये. ही मॅच जिंकणार कोण? आमने देखील वाट पाहते कोण जिंकणार. बेस्ट ऑफ लक फॉर टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल, पहिला बॉल बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरला भेदून फाडून पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं केलाय भव्य दिव्य स्वागत या चौकारानं आणि ठोकला चौकार 4. सरस पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही सकाराम पाटीलला पाहता स्ट्राईक इन बॅट्समन सरसच्या बॅटमध्ये तुम्ही चौकार पाहिला. गोलंदाज दुर्योधन त्याच्यावरती पहिला हल्ला बॉल हा चौकार होता. पुढचा बॉल कट केला, या बॉलला कट केला. तिथे फिल्डर आहे तुम्ही पाहता. या बॉलवरची धाव मिळतीये सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. स्कोर बोर्डवरती धावा तुम्ही पाहू शकाल त्या 5 या आकड्यावरती 5 धावा धावपलकावरती. सिली पॉइंटला हा चेंडू अडवला गेला. या षटकातील पुढचा बॉल सकारामसाठी थांबले होते ते पुढे येऊन फटका लगवायचा होता. तुम्ही पाहता सिली पॉइंटच्या धोक्यावरनं चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू आला तो मात्र डॉट. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुर्योधनचं हे षटक पॉवर प्लेचं पहिलं. या षटकातील पुढचा बॉल फिरले, शफल झालेत, वेट ऑन वॉच केला बॉलला, मात्र फिल्डिंग त्याच्याहून चांगली तुम्ही पाहिली. तिथे फिल्डर होते गणेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. दोन स्कोर पुढे चालला 7 या आकड्यावरती. सकारामनं 2 अकाउंट खुलं केलं, 4 अकाउंट सरसनं. सरस पाटील पाटील बंधूंची ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय. फटका उडवला, उंच गेला, मिस्टामिंग आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण पुढे आला, खूपच पुढे आला. अंदाज चुकला की काय, आणि चुकला तो मुकला असं म्हटलं जातं. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा एक दमदार चौकार. जेल होता मनोज सर, नक्की जेल होता. अंदाज नाहीये कारण की वय वर्ष 40+ गेलं तरी पण कधी कधी 40+ अशा कॅचेस घेतात ना, एखाद्याला युवाला लाजवेल अशी कॅच आणि तुम्ही घेतात. अंदाज थोडा चुकला, पुढे गेले आणि खऱ्या अर्थानं बॉल मागे आला. या बॉलवरती चौकारनं स्कोर पुढे चालला. 11 वरती 11 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. फ्रंट फुटला आलाय, टापिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. या बॉलवरती मिळतीये ती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 12 या कड्यावरती षटक संपलं पहिलं. स्कोर बोर्डवरती 12. चांगलं संगीत का हो ना प्यार आहे. प्यार फक्त क्रिकेटवरतीच करा, काही हरकत नाही. चांगलं संगीत डीजे कॉलेजला नक्कीच तो 13वीला फर्स्ट इयरला शिकतो. चांगलं गाणी डीजेच्या माध्यमातून तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. जाऊयात लगेच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाज बाला आलाय. मोठा मटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाहीये. डॉट बॉल. सकाराम पाटीलला तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल
फ्रंट फुटला येऊन व्हॉट अ शॉट. स्ट्रोक सरळ चालला लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पार. षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे चालल्यात. 18-11 वरती 18 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. या षटकातील पुढचं ऑल दी कार्पेट बॉल चाललाय तुम्ही पाहता. लॉंग ऑफला एक धाव केली आहे. दुसरी धाव पूर्ण डायरेक्ट हिट देखील झालं. दुर्योधन होतं तिकडे. हॅलो. दोन धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 20 रन 9 चेंडू 20 धावेची पार्टनरशिप सरस सकारामच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. बॅटचा गडा लागला. बॉल मागे पायानं स्टॉप करायचा प्रयत्न. सरळ चाला लॉंग स्टॉपला वेगानं थांबेल का बॉल. आणि इथे घडलंय काय. स्कीप झाले आणि बॉल सीमा पार आलाय चौका. डीजे मास्टर 4. धावपलकावरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका तुम्ही पाहता. बॉल चालला बॉन्डी लाईनच्या दिशेनं. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधील तालमेल आहे आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 26 या आकड्यावरती 26 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. षटकातील शेवटचा बॉल 26 रन स्कोरबोर्ड वरती. हा बॉल खूप चांगला. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. फलंदाज बाद आणि षटक क्रमांक संपला जात आहे. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ वाजवी संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 13च्या सरासरीनं 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नाणेफेकी हरल्यानंतर मातोश्री साविंद्राची. गणेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसरलाय आणि हा तुम्ही चेंडू पाहता आलाय तो हा निर्धाव बॉल. निर्धाव चेंडू. गणेश जाधवचं हे षटक 26 धावा 13च्या सरासरीनं. नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानामध्ये तुम्ही पाहताय. हा देखील खूप चांगला कमी गतीचा डॉट केला. हॅलो. हॅलो हॅलो. हा ओके.
पाचातला कडा बॉल मागे चाललाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 28. षटकातील पुढचा बॉल. टायपिंग बॉल स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये डायरेक्ट हिट. इथे मात्र झाली चुकी. बॉल चालला मागे. घडलं काय इथे? डायरेक्ट हिट चला. विकेट कीपर बीट. फर्स्ट स्लीवला बीट बॉल सीमा पार आलाय. हा चौकार पंजा. चांगलं संगीत. षटकातील पुढचा बॉल. लेट पिकअप केली. बॉल चाला गॅप मध्ये. सरळ बॉडी लाईनच्या दिशेनं काऊ कॉर्नर. लॉंग ऑन सीमा पार. दमदार दर्जेदार शानदार रुबाबदार चौकार 4. इथे उंचा बॉल गेला. दोन धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपला. तिसरा 3 षटकाचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 13च्या सरसने 39. चौथ्या षटकाला आरंभ आणि पहिलाच बॉल इथे फेकलाय. तुम्ही पाहताय तो डॉट गोलंदाज विनोद जाधवाला कमी धावा खर्च करेल का याच्याकडे लक्ष लागलंय का याच्यावरती प्रति हल्ला होईल. गुड बॉलिंग पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या षटकातील पुढचा बॉल. फटका बॅटच्या रडार मध्ये. बिग हिट षटकार. दोन बॉल
डॉट. त्यानंतर काय लांब षटकार पाहिला मामा, खूप चांगली बॅटिंग. 45 धावा स्कोरबोर्ड वरती या षटकारानं. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली झालाय. पहिला बॉल समोर फेकला, तो डॉट झाला. त्याच्यानंतर समोर, आणि जसा बॉल आपटला ना मामा तसा षटकार पाहिला. हा बॉल जसा समोर फेकला तसा डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. 8 बॉल 12 वरती खेळतोय, त्यामध्ये एक षटकार. गावदेवी नारकर. षटकातील पुढचा बॉल, बागपुटला जाऊन बॉल फक्त दिशा थर्ड मॅनला चाललाय. बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर अडवण्याचा प्रयत्न केला, अपयश. बॉल सीमा पार आलाय. चौकार 4. थँक्यू डीजे. बॉल चाललाय सरळ आला घरपेट एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण. चौथीचा प्रयत्न, चौथी धाव घेत असताना परत आसपास. अशा प्रकृतीनं षटकं संपली. 4 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 52, 50 पार आणि 53चं लक्ष आता पार करायचं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज मनोज ठाकरे यांचा. आणि या गुणलेखकात लगेच अल्पेश गायकवाड, तुम्ही या. धन्यवाद डीजे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये मातोश्री चाविंद्रा या संघाने 52 धावांचं खेळी करत 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. नानकर संघासमोर पाण्यासारखं राहील की नानकर संघ किती धावा जमा करेल आणि सामन्यावरती विजय संपादन करेल काय हे पाण्यासारखं राहील. निश्चितच नानकर संघाच्या सर्व फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. नवनाथ पवार यांच्या माध्यमातून जो कोणी फलंदाज 3 षटकार लगातार मारेल त्यासाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. हे निश्चित प्रेम आहे आपल्या क्रिकेटवरील, आपल्या गावावरती, आपल्या संघावरती, आणि ते दाखवून देतोय नवनाथ पवार. तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार अर्थात हॅट्रिक सादर केली तर.
तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. गावदेवी नानकर, आपणास विनंती आहे की आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. यस, या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा आगमन होत आहे. सर्व प्लेयरचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. पंचांनी आपली जागा स्थित करायची आहे. निश्चित चालू असलेल्या सामन्यामध्ये जर चाविंद्रा संघ विजय होतोय तर नुकतंच आगमन झालेल्या जॉली स्पोर्ट कामतगर या संघाची 2 हात करावी लागेल. आणि जर नानकर संघ हा जर जिंकतोय तर या ग्रुपमधील प्रत्येक संघ एक एक मॅच जिंकतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सोमनाथ तर दुसऱ्या बाजूला दुर्योधन. पाहूया गुरु मॅचला करतील सुरू गोलंदाजीच्या माध्यमातून. मागची मॅच चांगली गाजवली होती, ही मॅच कशा प्रकारे हँडल करतील हे पाहण्यासारखं राहील. सरसावतोय आपल्या गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार, क्या बात आहे. चेंडू गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स, ही मार्श बार, बिग हिट, चौकार. पुन्हा एकदा पाहूया. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगला फटका खेचून काढला होता. यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने बाउंड्रीला लगत जातो चेंडू. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न तर पाहायला मिळत होता, परंतु आपण पाहतोय एकच धाव. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका खेचून काढला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर कार्पेटच्या सहाय्याने एक चांगला फटका खेळला. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. 53 धावांचं लक्ष आहे. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. आणि हा चेंडू अडवला गेलेला आहे एका टप्प्याने. 2 धावा कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा इथं प्रयत्न तर पाहायला मिळत होता. लगातार 3 षटकार जर लगावताय गावदेवी नानकर या संघाच्या फलंदाजाने, अर्थात गुरुनाथ पाटील इताडे यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस आपण पाहू शकता पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. इथे कुठेतरी लयबद्ध गोलंदाजीला खिंडार पाडलेले आहे. एक अवांतर चेंडूची फेकी करत असताना धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. नवनाथ पवार आमच्या सोबत आहेत. खूप पैशांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. परंतु फ्री हिटचा फटका होता. कॅच आउट दिले जाणार नाही, परंतु आपण पाहिलं तर कॅच
खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं होतं. इथं मात्र पाहू शकता एकच धाव अर्जित केली गेली आहे. दुहेरी डिजिटल मध्ये अर्थात दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचलेला आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. गुरुनाथ यावेळेस आपण पाहतोय पॉईंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव घेतलेली आहे. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 53 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना इथं कुठेतरी मी तर म्हणेन दमछक पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा असा मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे जेणेकरून त्याच्यावरती जास्त धावा जमा होतील. यावेळेस आपण पाहिलं तर यॉर्करलिनचा चेंडू होता. खोदून काढला होता चेंडूला आणि इथं मात्र आपण पाहिलं की एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. बिनबाद 12. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयाचं जे समीकरण आहे ते म्हणजे 41 धावांचं. जवळजवळ 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आव्हान कठीण नाही आहे परंतु त्याला सोपं करण्यासाठी आपली ताकद झोकून द्यावी लागेल. कारण गोलंदाज अतिशय हुशार चाणक्य सरस येतोय सरस गोलंदाजी करण्यासाठी. पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती आपण पाहिलं तर परंतु बॅट वरती घेता आलं नाहीये. संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. संधी जेव्हा तुम्हाला येते ना तेव्हा तिचं सोनं करायचं असतं. नंतर डोक्याला हात लावून बसणं हे कदापि योग्य नाही. ते चुकीचं होतं. तर पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. यावेळेस जागा बनवली होती 2 पावलं पुढे येऊन आणि इथं मात्र मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गुरु यांच्या माध्यमातून. वाईट थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडूला डीपमध्ये कलेक्ट केला जातो. इथं मात्र ओव्हरथ्रो होतोय आणि अजून एक धाव बहाल होते. या चेंडूवरती 3 धावा घेतल्या गेल्या. जिथे 1 धाव होती त्या तिथे मात्र 3 धावा खर्च केल्या गेल्या. या 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. दुर्योधन स्ट्राईक वरती. यावेळेस ही फुलटॉस डिलिव्हरी होती परंतु पुरेपूर फायदा उचलला गेला नाहीये. ऑन साइडला चेंडूला ढकलून दिलेला आहे. आज दिलीप बिट्टू यांचा दिवस नाहीये. बॅटिंग सुद्धा तेवढी खास झाली नाहीये. क्षेत्ररक्षण आपण सकाळी पण बघितलं थोडंसं खराब होतं. आताही आपण पाहतोय की तेवढीशी धार दिसत नाहीये. त्यांचं तण इथं आहे मन कुठं आहे त्यांनाच माहिती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझल्ट मध्ये सुदाम. यस चांगले क्षेत्ररक्षण. दोन्ही गाड्या एकाच रोलावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद नाही आहे. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही फलंदाजांना आपली क्रीज सोडावी लागते. एका फलंदाजाने क्रीज सोडली तर तसं बाद देता येत नाहीये. हा आपल्या संघटनेचा नियम आहे आणि तो नियम पंचांना परिपूर्ण माहिती आहे. तर प्लीज कोणी वाद घालू नये. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस आपण पाहतोय आता मात्र इथं फलंदाज बाद दिला जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. यास अजूनही संधी कायम आहे. 5,000 रुपये दिले जातील लगातार 3 षटकार मारले तर.
नवनाथ पवार आणि गुरुशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की नानकर संघास जो कोणी फलंदाज बॅक टू बॅक 3 षटकार लगावेल त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस उडवलाय. हा चेंडू मात्र थांबणार नाहीये. उंची गाठलेली आहे, लांबी सुद्धा गाठली. परिणाम स्वरूप चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. निश्चितच आपण पाहतोय की या षटकाराने निश्चितच दोन्ही टीमच्या मनामध्ये झापूक झुपूक चाललेलं आहे. कारण आता मात्र कुठेतरी मॅचमध्ये वापसी होताना पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 धावांचं लक्ष आहे. 29 धावा, 12 चेंडू. काय घडेल. संध्याकाळचं सत्र आहे. या सत्रामध्ये फलंदाजी कुठेतरी थोडीशी कठीण पाहायला मिळते. परंतु इथं मात्र कॉन्क्रीट पिच असल्या कारणाने आपण म्हणू शकतो की त्याच्यावरती आघात प्रार होऊ शकतायत. निलेश कोळी डेंजर आर्म बॅट्समन म्हटलं जातंय. पाहूया ती दहशत तो कारनाम्यात कायम ठेवतो का. यावेळेस बॅट तर फिरवली होती परंतु बॉल आणि बॅटमध्ये तवरसा संपर्क झाला नाही आहे. परिणामस्वरूप निर्धावची सांगता होते. कारण एका बाजूला सुदाम पाटील हा एक मातब्बर गोलंदाज आहे आणि आपण जर पाहिलं तर या फॉर्मॅटमध्ये पदार्पण करण्यासाठी आलेला आपण पाहतोय गावदेवी नानकर हा संघ. यावेळेस वाड शॉट क्या बात आहे. चेंडू सीमा पार. चौकार. डीजे सीमा पार गेला आणि आपण पाहिलं तर चौकार झाला. आणि सुदाम पाटील यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. कारण नवनाथ पवार आणि सुदाम पाटील यांची खूप चांगली मैत्री आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. क्या बात आहे. इथं मात्र अजून एकदा स्क्वेअर लेगमध्ये चेंडूला खेळून काढलेला चेंडू डीपमध्ये जात आहे. बाउंड्री लगत चेंडूला अडवला जातोय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. हे आहे क्रिकेटवरील प्रेम. संघ कुठलाही जिंको, माझा खेळाडू चांगली कामगिरी केली पाहिजे या मताचा बाला नवनाथ पवार उर्फ बाला यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाने जर षटकाराची हॅट्रिक केली तर 5,000 आणि गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक केली तर 2,000. क्या बात आहे. या वेळेस फटका सजवलाय परंतु किरण आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगले झालेले आहे. जोपर्यंत फेकी होते 2 धावांचा अवसर होता. 2 धावा कलेक्ट केल्या. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. अजूनही 22 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहता. मागचा चेंडू फेकायचा इकडे बॉलरने नाही. त्या बाउंड्री लाईनला जो चेंडू गेला होता तो इकडे फेकायचा आहे. यावेळेस बॅट तर फिरवली होती पण हवं तसं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. उत्तम क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी होती परंतु कलेक्शन पाहायला मिळालं नाही आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तिसरी धाव घेण्याचाही मानस ठेवला गेला होता. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 3 33 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. 20 धावांची गरज आहे. 3रं षटक चालू आहे.
निश्चितच एखादा मोठा फटका सामन्याचा ट्विस्ट रंगत पलटी मारू शकतं. इकडचा सामना तिकडे झुकू शकतोय आणि निर्धाव चेंडू मात्र किंवा एकेरी दुहेरी धावसंख्या चाविंद्र संघाला मजबूत स्थितीमध्ये आणू शकतोय. हे सर्व काही दारोमदार सुदाम पाटील याच्या गोलंदाजीवरती. आणि यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे. फेकी झालेली आहे परंतु इथेही कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि या 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली तर 35 या अंकावरती लागलेली आहे. अजूनही 18 धावांची गरज आहे. निश्चितच इथं 12 खेळाडू असतोय. त्यांनी लक्ष ठेवायच्या स्कोअर कार्डवरती काय घडतंय काय बिघडतंय. गेली पाऊण मॅच झाली, मॅच संपत आली आणि सांगता आमच्या धावा किती होत्या. तर हे आमच्या अल्पेश गायकवाडला मान्य नाही. हे लक्षात ठेवायचे सकाराम पाटील. चला चला घाई करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा. यस राम पाटील माजी नगरसेवक यांच्यासाठी 2000 रुपये हॅट्रिक साजरी केली तर नवनाथ पवार यांच्या माध्यमातून. यावेळेस एक आले की काय अर्धवट आहे पाहूया. स्वतः गोलंदाज धावलेला आहे परंतु जेच करता आलं नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया काय 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 निर्णय येतोय. पंचांच्या माध्यमातून विचार विनिमय चाललेला आहे. फलंदाज होतोय बाद. यस नवनाथ पवार अतिशय क्रिकेटवरती प्रेम असलेला निस्सीम व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूवरती बक्षिसांचा अर्थात पैशाची खैरात वर्षाव चालू आहे. निश्चित चौकारांची हॅट्रिक निलेश करतोय त्यांच्यासाठी 2000 आणि गणेश ही चौकारांची हॅट्रिक पूर्ण करते त्यांच्यासाठी 2000 आणि राम पाटील जर 3 विकेट घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 2000. आणि यावेळेस क्या बात आहे. वन शॉट. चेंडूला कुठेतरी लांब फेकून दिलाय षटकारासाठी. यस डीजे मास्टर जोमात आणि बॉलर कोमात षटकार येतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. आपण पाहू शकता धावफलकावरती 43 धावा. क्या बात आहे. येणारे चेंडू 4. विजयाचं समीकरण 10. एका फटक्याने सामना कुठल्या कुठं नेऊन ठेवलेला आहे. क्या बात आहे. निलेश ऑन फायर आपली जादुई खेळी तर सादर करत असताना गोलंदाज सरसावतोय. यावेळेस उलटा चेंडूवरी वड शॉट चेंडूला फेकून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. पहा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये कुठेतरी हवी ठरत होता मातोश्री चाविंद्रा संघ परंतु अंतिम ओव्हरमध्ये निलेश कोहली यांनी आपली क्षमता आपली ताकद आपलं शौर्य आपली जिद्द दाखवत असताना खेळ मध्ये रंगदंताना पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक
2 षटकारित्या लगावलेल्या आहेत. आता मात्र विजयाचं अंतर जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 4 धावांचं शिल्लक आहे. 3 चेंडू 4 धावा. राम पाटील कुठेतरी अडचणीत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज टर्न होत आहे, गोलंदाजी मार्गवरती निलेश ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडूला टर्न केलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, परंतु इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू मात्र निघून गेला. विनिंग फटका, चौकार अशा रीतीने आपण पाहू शकता. गावदेवी नानकर हा मात्र इथं विजयी ठरतोय. आणि या फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय तिन्ही टीमने एक एक मॅच जिंकलेले आहे. तर तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच व्यासपीठावरती यायचं आहे, कारण तिघांमध्ये